तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सोशल मीडियाची जी पोस्ट डिझाईन आहे ती कशी करणार ते सांगणार तुम्हाला। तुम्ही थंबनेल बघितलं असेल तर मित्रांनो, त्यात बघितलं असेल मी माझे काही डिझाईन आहेत ते टाकले होते। त्यातलं टायटल आहे, त्याच्यामध्ये एक सोशल मीडियाचा जी पोस्ट आहे त्यामध्ये ते पोस्टचा जो आयकॉन आहे तो टाकलेला आहे। बऱ्यापैकी जे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला आज सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। जे जे काही गरजेच्या गोष्टी असतील ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुमच्या फायद्याच्या गोष्टी असेल त्या आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, चॅनल कोण नसेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आणि मित्रांनो, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जाऊ, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचे काही फायदे होत असतील। जसे की आपले जुने काही व्हिडिओ असतील, जसं की हे घ्या, होल्डिंगचे काही तुम्हाला ट्रेंड सांगितले होते, हे लग्नपत्रिकेचे व्हिडिओ आहे, अशा टाईपचे काही इफेक्ट सांगितले होते। मित्रांनो, हे जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत। आणि मित्रांनो, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो, फोटोशॉप ओपन केला। फोटोशॉपमध्ये आपल्याला एक घ्यायचं आहे 16 इंच बाय 12 इंच। एक नॉर्मल मी डॉक्युमेंट क्रिएट करतो, तुम्ही कोणत्या पण साईजमध्ये, इंस्टाग्रामच्या साईजमध्ये करा। मी एक नॉर्मल तुम्हाला दाखवण्यासाठी एक नॉर्मल मी डॉक्युमेंट क्रिएट करतो आहे। नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट केला आपण। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती एक बॅकग्राऊंड इम्पोर्ट करू। ही ती बॅकग्राऊंड आहे, ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती कंट्रोल-T, आणि आपल्याला फक्त जस्ट ॲडजस्ट करायचं असं। तर आता मित्रांनो, काय करायचं आहे, एक टेक्स्चर आहे, ते टेक्स्चर घेतो आहे नॉर्मल जस्ट, आणि आपल्याला ते पेजवरती घ्यायचं आहे। जस्ट पेजवरती घेतलं, ॲडजस्ट करू, फक्त नॉर्मल आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे ते अशा टाईपमध्ये। थोडं पातळ करू, जास्त पण नको, आणि नॉर्मल ड्रॅग करू। ओके, एवढं ठीक आहे। आता मित्रांनो, आपल्याला ह्याला एक डिझाईन ॲड करायची, ती कशी करायची, तर मी नॉर्मल काय करतो आहे, इलस्ट्रेटर ओपन करतो आहे। इलस्ट्रेटर ओपन केलं। आता आपल्याला काय करायचं, ह्याला ही डिझाईन आहे ही मी काय करतो आहे, कॉपी करतो आहे। फोटोशॉप ओपन केलं। आपल्याला एक इथं सिलेक्ट काय करायचं, शेप लेअर। शेप लेअर सिलेक्ट केली, कंट्रोल-T, ट्रान्सफॉर्म करू, फक्त जस्ट ॲडजस्ट करू इथं अशा टाईपमध्ये। ओके, कलर आपल्याला ब्राऊनच घ्यायचं आहे, डार्कमधला। हे त्या हिशोबाने चेंज करू आपण। कंट्रोल-J करा, कॉपी करू, कंट्रोल-T, 180 डिग्री आपल्याला रोटेट करायचं आहे जस्ट, आणि हे यायचं असं लावायचं, जेणेकरून एक चांगला इफेक्ट क्रिएट होईल। आपल्याला या डिझाईनमध्ये दाखवायचं काय की सोशल मीडियावर तुमचा ब्रँड कसा ग्रो करू शकता आमच्या मदतीने, अशा टाईपचा आपल्याला एक टाईप मेसेज द्यायचा आहे। मग तुम्हाला ह्याच्यामध्ये आता मी जस्ट माझे डिझाईन टाकतो आहे, पण तुम्ही जो कुठल्या क्लायंटसाठी कुठल्या ब्रँडसाठी जर काम केलं असेल तर त्या ब्रँडचे तुम्ही डिझाईन टाकू शकता। त्यामध्ये तुम्ही दाखवू शकता की अशा ब्रँडचे आम्ही डिझाईन केलेले, हे तुम्ही पण करू शकता। तर ह्या डिझाईनमधून आपल्याला तसा मेसेज देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर मी जस्ट माझे डिझाईन ते मी टाकतो आहे। आपण डिझाईन इम्पोर्ट करू, जस्ट असे हे जे काही आहेत हे वाले इम्पोर्ट करू। ते नॉर्मल आपल्याला ॲडजस्ट करायचे पेजवरती, तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता। तर मित्रांनो, आता एक नॉर्मल ॲडजस्ट केलेले, हे नॉर्मल ॲडजस्टमेंट केलेले आहेत, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित ॲडजस्टमेंट करा। तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त आता जस्ट ॲडजस्ट केलेले। आता पुढं तुम्हाला सांगतो, शॅडो ॲड करायचे आपल्याला, जेणेकरून हे थोडंसं 3D टाईप वाटेल, त्यामध्ये डेप्थ येईल। आपल्याला काय करायचं, शॅडो ॲड करायची। तर ड्रॉप शॅडो ॲड करू आपण। ड्रॉप शॅडो ॲड केली, आणि इथं आपल्याला असं फक्त ही शॅडो ॲडजस्ट करायची। ॲडजस्ट केली, ओके करा। तर मित्रांनो, शॅडो ॲड केली। आता तुम्हाला पुढची स्टेप अशी करायची, राईट क्लिक करा, कॉपी लेअर स्टाईल करा, आणि हे जे बाकीचे जे आपले इमेजेस आहेत त्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं एकदम सगळ्यांना, राईट क्लिक आणि पेस्ट, जेणेकरून हा जो इफेक्ट आहे हा सगळ्या आपल्या लेअरला तो होऊन जाईल ॲडजस्ट आपल्या त्या इमेजला। तर मित्रांनो, ही टिप होती, तुम्ही अशा पद्धतीने सरसकट सगळ्या इमेजला तुम्ही शॅडो ॲड करू शकता, बघू शकता। एक प्रकारे असा 3D इफेक्ट आलेला आहे। आता काय करायचं, याला सिम्पल याला सगळ्याला ग्रुप करू, ग्रुप, आणि ह्याला जस्ट नाव देऊ, म्हणजे आपल्याला समजेल, जास्त पण त्यामध्ये गिचमिट दिसणार नाही, व्यवस्थित। तर मित्रांनो, एवढं इथपर्यंत झालं आपलं। आता पुढं आपल्याला टायटल ॲड करायचं आहे। तर त्याआधी आपण एक
जी इंस्टाग्रामची पोस्ट टाईप आहे ते आपण इथं ॲडजस्ट करून घेऊ. पहिलं तुम्हाला ते पण सांगतो. फाईल ओपन करू आपण ती इंस्टाग्रामच्या पोस्टवाली. ओके, ही ओपन. आता तुम्ही इथं काय करू शकता, इथं तुम्ही तुमचे डिझाईन टाकू शकता ह्याच्यावरती आणि इथं तुम्ही लोगो पण तुम्ही टाकू शकता. ह्याची फाईल तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सिम्पल डाउनलोड करू शकता. आता आपल्याला काय करायचं, याला ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती हे आपल्याला हे पेज पण दाखवायचं, कारण की जेणेकरून त्यांना आयडिया येऊ शकते. तर आपल्याला अशा टाईपचं हे पेज पण तिथं हायलाईट करायचं आहे. ओके, आपण हे जे बनवलं होतं इमेजेसचं जे कोलाज टाईप, ते आपल्याला छोटं करू द्या थोडंसं, जास्त पण मोठं नको, व्यवस्थित दिसलं पाहिजे. ओके, आणि ही जी इमेज आहे, ही जी पोस्टची जी मॉकअप आहे, ते मॉकअप पण थोडं वाटलं छोटं करू, व्यवस्थित दिसेल आपल्याला, कारण टेक्स्ट वगैरे अजून ॲड करायचं त्याच्यामध्ये अशा टाईपमध्ये. तर आता आपल्याला काय करायचं, पुढचं स्टेप अशी, ते टेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता, तर अशा टाईपची मी टायपोग्राफी केलेली इथं बघू शकता. अशा टाईपची थोडंसं टेक्स्ट ॲडजस्टमेंट वगैरे अशा टाईपची जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. तुम्ही अजून त्या पद्धतीने करू शकता चांगल्या पद्धतीने. आता फक्त हे नॉर्मल होतं, हे तुम्ही पण क्रिएट करू शकता, त्यामुळे मी ह्यात जास्त वेळ घालवत नाही. आपल्याला जस्ट हे तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करतो पेजवरती आपल्या आणि फक्त हे ॲडजस्टमेंट करतो. ओके, अशा टाईपमध्ये. हे जे पुढची टॅगलाईन आहे, ती टॅगलाईन पण आपल्याला द्यायची. आणि जेव्हा पण आपण डिझाईन वगैरे बनवतो तेव्हा टॅगलाईन पाहिजे, जेणेकरून ते वाचलं की लोकांना त्या डिझाईनमधला अर्थ मेसेज कळून जातो. त्यावर त्या डिझाईनचा लुक काय म्हणू शकतो, स्मार्ट होतो. आणि अशा टाईपच्या डिझाईन ज्या अशा टाईपच्या टॅगलाईन ह्या अजून जर तुम्ही ॲड केलं तर अजून ती डिझाईन चांगली होते आणि लोकांपर्यंत पोचते, एक मेसेज चांगला जाऊ शकतो त्यामधनं. तर आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल इथं बाकी टेक्स्ट ॲड करून घेतो एकदा लास्ट. ओके, अशा टाईपमधले हे जे टेक्स्ट आहे ॲड करून घेतो. ह्याची PSD फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तुम्ही जाऊन सिम्पल डाउनलोड करू शकता अशा टाईपमध्ये. ओके, जस्ट मी दाखवण्यासाठी फक्त हे ॲड केलेलं आहे. ही आपली पोस्ट रेडी झाली. फक्त आता एक लास्ट इफेक्ट असं वापरायचं आपल्याला, एक टेक्स्चर आहे, ते टेक्स्चर आपल्याला त्याच्यामध्ये फक्त ॲड करायचं आहे. ओके, हे जे टेक्स्चर आहे, हे टेक्स्चर त्याच्यामध्ये फक्त ॲड करायचं ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती, Ctrl+T ट्रान्सफॉर्म, आणि अप्लाय करायचं हे टेक्स्चर त्याच्यावरती सगळ्यावरती अप्लाय करायचं आहे. ते इथनं आपल्याला फक्त बघायचं आहे कोणता इफेक्ट हा चांगला वाटतो आहे. तर हार्ड लाईट वगैरे एकदा चेक करू शकता. सॉफ्ट लाईट हा चांगला वाटतो आहे. फक्त आपल्याला काय करायचं, बॅकग्राऊंडवरती पाहिजे किंवा या ह्याच्यावरती, आपल्याला इमेजवरती नको या, नाही तर ते व्यवस्थित दिसणार नाही हे सगळं. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं की तुम्हाला काही हे पोस्टचे काही इफेक्ट हे कसं आपण तयार करू शकतो थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, चॅनलवर कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो, मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आणि सगळ्या मित्रांनो, या मटेरियलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, जाऊन सिम्पल मी डाउनलोड करा, यूज करा आणि पोस्ट करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.